सो बघा, आर्टिकल 32 बद्दल आपण चर्चा करत होतो, हिबियस कॉर्पस. मी म्हटलं तुम्हाला की ज्यांनी त्या ठिकाणी जय भीम बघितला असेल त्यांना ह्याचं उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं असेल. बघा, न्यायालयाकडून अशा व्यक्तीला न्यायालयासमोर आणण्यासाठी कायदेशीर औचित्याशिवाय एखाद्या व्यक्तीला न्यायालयीन कोठडीत ठेवल्याचा आरोप प्राधिकरणाला न्यायालयानं दिलेला आदेश म्हणजे काय? हेबियस कॉर्पस होय. ऍक्च्युली अर्थ काय होतो? टू हॅव द बॉडी ऑफ, टू हॅव द बॉडी ऑफ, राईट. अटकेसाठी कोणतेही कायदेशीर औचित्य नसल्यास व्यक्तीला सोडण्याचा आदेश दिला जातो. हेही त्या ठिकाणी बरोबर आहे. सो 1 आणि 2 दोन्ही विधानं बरोबर आहेत. ठीक. एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक केलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आतमध्ये न्यायालयासमोर हजर करणं गरजेचं आहे. सो अशी अटक बेकायदेशीररित्या केलेली असेल आणि त्याला हजर केलेलं त्या ठिकाणी नसेल तर त्या केसमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की हिबियस कॉर्पस जो आहे तर त्याचा वापर केला जातो. मग हा कोण करू शकतो? तर जो पीडित व्यक्ती आहे तर तोही करू शकतो किंवा त्याच्या वतीनं त्याचे नातेवाईक जे आहेत तर ते देखील याचा वापर जो आहे तर तो करू शकतात. हा आदेश कुणाविरुद्ध दिला जाऊ शकतो? सरकारी प्राधिकरण आणि त्याचबरोबर खाजगी, या दोन्ही बद्दल हा आदेश जो आहे तर तो दिला जाऊ शकतो. कशाच्या बाबतीमध्ये हे एक्सेप्शन असेल? जर अटक कायदेशीर असेल तर हा आदेश देता येत नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे अटकेचं कारण जर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट किंवा त्या ठिकाणी कायदे मंडळाचा अवमान असं जर का असेल तर हा आदेश जो आहे तर तो काढता येत नाही. आणि एखाद्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेरचा जो विषय आहे तर त्याच्याबद्दल हेबियस कॉर्पस अंतर्गत जर का गेलेले असतील कोण व्यक्ती तर त्या बाबतीत देखील न्यायालय असा आदेश जो आहे तर तो काढू शकत नाही. सो हे 3 जे महत्वाचे ऍस्पेक्ट आहेत, कोण याच्यासाठी आदेश काढण्यासाठी जाऊ शकतं तर व्यक्ती स्वतः किंवा त्याचे नातेवाईक, कुणाविरुद्ध तर सरकारी प्राधिकरण आणि खाजगी व्यक्ती पण, आणि कधी हा आदेश लागू होणार नाही, या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, खालील विधाने लक्षात घ्या. सशस्त्र दलांतील जवानांना मूलभूत अधिकार किती प्रमाणात उपलब्ध आहेत हे ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. बरोबर आहे. आर्टिकल किती? 33, राईट. काही मूलभूत अधिकार फक्त नागरिकांना उपलब्ध आहेत तर इतर सर्व व्यक्तींना म्हणजेच नागरिकांना आणि गैर नागरिकांसाठी म्हणजे सिटीजन्स आणि फॉरेनर्स, आपण मागच्या टेस्ट सिरीज मध्ये याच्यावरचा प्रश्न बघितलेला होता. आणि 40व्या घटना दुरुस्ती कायदा 1978 द्वारे मालमत्तेचा अधिकार वगळण्यात आला नाही. कुठली? 44वी घटना दुरुस्ती जी आहे तर त्यानं अच्छा 44 आहे का? अच्छा, प्रिंट मिस्टेक म्हणूयात आपण. हा ठीक आहे, मग तेवढं आपल्याला अंडरस्टँड करून घेऊयात. 44व्या घटना दुरुस्तीनं तो दिलेला आहे. त्याच्यानुसार तो कलम 300A अंतर्गत लीगल राईट जो आहे तर तो करण्यात आलेला त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे मग जसा आयोगाचा नियम आहे की ग्राह्य काय धरलं जाईल? इंग्लिश व्हर्जन ग्राह्य धरलं जाईल. सो त्या केसनुसार विचार जर का केला तर तिन्ही त्या ठिकाणी बरोबर आहेत त्या. ठीक, येस, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांच्या संदर्भात किंवा राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. संविधानाचा भाग 5 आहे का? नाही. किती? भाग 4 आणि 4 हे कशाशी संबंधित आहे? मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. आर्टिकल किती? आर्टिकल 36 ते 51. याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य याच्यामध्ये मार्गदर्शक तत्व समाविष्ट आहेत. कल्याणकारी राज्याद्वारे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणं हे त्यांचं ध्येय आहे. बरोबर आहे. वेलफेअर स्टेट आणि सामाजिक आर्थिक लोकशाही हेही बरोबर आहे. मूलभूत अधिकारांव्यतिरिक्त व्यक्तींनी उपभोगले पाहिजे अशा अधिकारांचं देखील यात सूची आहे. तर डेफिनेटली बऱ्याचदा असं काय म्हटलं जातं, राज्य धोरणाची तत्व ही एक एक्सटेंडेड व्हर्जन आहे. कशाचं? मूलभूत हक्कांचं. पण ज्या गोष्टी इमिजिएटली मूलभूत हक्कांमध्ये गॅरंटीड दिल्या जाऊ शकत नाहीत, कुणाद्वारे? राज्यसंस्थेद्वारे,
तर त्या टाइम बिंग भविष्यामध्ये राज्यसंस्था देऊ शकेल. उदाहरणार्थ समान कामासाठी समान वेतन किंवा स्त्री पुरुष यांच्या बाबत त्यांना समान आर्थिक हक्क असतील तर त्या सगळ्या गोष्टी असतील. बट ही न्यायप्रविष्ट आहेत का? नाही. पण ऍक्च्युली त्यांचा उद्देश हाच आहे की एक्सटेंडेड स्वरूपात वेलफेअर जे आहे तर ते साधलं जावं. फक्त मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये आपण इंडिव्हिज्युअल गुडच्या बाबतीमध्ये विचार करतो, पण डीपीएसपीच्या बाबतीमध्ये हेच आपण कलेक्टिव्ह गुडच्या बाबतीमध्ये विचार करतो. म्हणजे मूलभूत हक्क हे व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचे असतात आणि मार्गदर्शक तत्वांचा जर विचार केला तर ते समाजाभिमुख अशा स्वरूपाचे असतात. राईट. सो तिन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. हा 2 आणि 3 हा 2 आणि 3 पर्याय क्रमांक 4. अच्छा, प्रिंट मिस्टेक. राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांना गैर लागू न होण्यामागे स्वरूपात संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. काय? नवीन वर्षाच्या दिवशी पवित्र अभिव्यक्ती किंवा संकल्प म्हणून टीका केली गेलेली आहे. न्यू इयर रिझोल्युशन. बरोबर ना? काहीतरी असं खूप काहीतरी वेलफेअर स्टेटच्या स्वरूपात दिलेलं आहे आणि ते इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन सारखे आहेत. म्हणजे फक्त इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्याच्या मागे काही न्यायप्रविष्टता नाहीये. त्यामुळे आपलं सांगितलेलं आहे की वर्ग शिक्षक जसे म्हणतात ना, मी वर्गात नाहीये, सेक्रेटरी नाव लिहिणार आहे, दंगा कोणी करू नका. दंगा तर सगळे करतात, तेरी बी चूप मेरी बी चूप अशी परिस्थिती. राईट. सो दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर दिसतील. भारतीय राज्यघटनेनुसार संपत्तीच्या केंद्रीकरणाचे उल्लंघन, राज्यघटनेनुसार संपत्तीच्या केंद्रीकरणाचे उल्लंघन होते. काय? राईट टू इक्वॅलिटी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. संपत्तीच्या केंद्रीकरणामुळे कशाचं उल्लंघन होतंय? डीपीएसपीचं. त्या ठिकाणी किती दिलंय पर्याय? 2 नंबर दिलेला आहे. ठीक. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, कलेक्टिव्ह गुड वरती फोकस केलेला आहे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 21. 2023 मध्ये कोणत्या देशाने ICC T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली? कुठला आहे? ऑस्ट्रेलियाच्या संघानं त्या ठिकाणी 2023 मध्ये T20 महिला विश्वचषक जो आहे तर तो जिंकलेला आहे. आता लक्षात काय ठेवायचं आहे? ऑस्ट्रेलियानं 6व्यांदा ICC T20 विश्वचषक जिंकलाय. केपटाऊन मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा त्यांनी पराभव केलेला आहे. ठीक. सो हेही लक्षात ठेवायचं. कोणाचा पराभव केला असं विचारलं जाऊ शकतं. भारतीय जगातील सर्वात मोठ्या कॉफी कंपनी स्टारबक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरती कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली? राजीव करंदीकर, नारायण कुमार, लक्ष्मण नरसिंहन आणि भूपेंद्र सिंह. कोण आहे? लक्ष्मण नरसिंहन. आता याच्या बाबतीमध्ये काय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती असे जे निवडले जात आहेत CEO त्यांच्याबद्दल प्रश्न विचारला जातो. मग त्याच्यासाठी हा चार्ट जो आहे तर तो त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. बघा, गुगलच्या बाबतीमध्ये सुंदर पिचई, मायक्रोसॉफ्ट सत्ता नाडेला, IBM अरविंद कृष्णा, अल्बर्टसन विवेक शंकरन, ॲडॉब शंतनू नारायण, बर्कले CS व्यंकटकृष्णन आणि यूट्यूब नील मोहन. ठीक. लक्षात ठेवा, बऱ्याचदा अगट बगट जोडायला वाला असे प्रश्न फ्रिक्वेंटली करंटमध्ये विचारले जाताना दिसतात. बघा, त्याच्यानंतर सौनामारा ज्याला हॉकी विलेज ऑफ इंडिया म्हणून देखील ओळखले जाते, ते कोणत्या त्या ठिकाणी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? काय उत्तर आहे? ओडिसा. म्हणून तर ओडिसा हॉकीला खूप जास्त प्रमोट करतं ना. आता हे सौनामाराचा जर का विचार केला ना तर अराउंड आपल्याला असं लक्षात येईल की 60 पेक्षा जास्त नॅशनल टीम मधले जे हॉकीचे प्लेयर आहेत तर हे त्या एकट्या गावात नाही, म्हणून त्याला हॉकी विलेज ऑफ इंडिया असं संबोधलं जातं. त्यानंतर आयेशा मलिक कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनलेल्या आहेत? प्रथम घडलेल्या घटना आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी. पाकिस्तान मधल्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश त्या बनलेल्या आहेत, त्यामुळे त्या चर्चेत आलेल्या आहेत. 2031 मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत त्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी काम करतील. केंद्र सरकारने सप्टेंबर 2023 मध्ये जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी पुरस्कारांमध्ये कोणते शहर देशातील पहिल्या क्रमांकाची स्मार्ट सिटी ठरलेले आहे? कुठलं? इंदूर. बरोबर. स्वच्छतेच्या बाबतीत पण इंदूरच पुढे आहे. याच्या बाबतीत पण स्मार्ट सिटीच्या बाबतीत पण पहिलं शहर इंदोर ठरलेलं आहे.
बऱ्याच जणांना सुरत वाटू शकतं गुजरातमधलं, पण सुरत त्याच्यानंतरचं आहे आणि उत्तर प्रदेशातला आग्रा हे तिसऱ्या क्रमांकावरचं शहर आहे. ठीक. नेक्स्ट, कॅप्टन फातिमा वसीम यांनी डॅश येथे तैनात होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी बनून इतिहास रचलेला आहे. थोडंसं या टेस्टमध्ये मी एन्श्युअर केलेलं की व्यक्तिनिष्ठ प्रश्न जास्त जातील, जेणेकरून नियुक्त्या असतील, प्रथम घडलेल्या घटना असतील किंवा अशा काही आगळ्या वेगळ्या घडामोडी. राईट. सो सियाचिन ग्लेशियर या ठिकाणी तैनात होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून त्या ठिकाणी फातिमा वसीम यांनी इतिहास त्या ठिकाणी रचलेला आहे. ठीक. अजून ती कॅप्टन शिवा चौहान पण लक्षात ठेवा. याच्या निमित्तानं काय, सियाचिन ग्लेशियरला हायेस्ट मिलिटरी पोस्ट वरती डिप्लॉय होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी त्या ठिकाणी ठरलेल्या आहेत. या काय, पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी ठरलेल्या आहेत. त्यानंतर तिकडं शिवा चौहान काय, पहिल्या महिला अधिकारी फील्डवरती. राईट. नेक्स्ट, अलीकडेच बांगलादेशच्या पंतप्रधानपदी सलग चौथ्यांदा निवड झालेल्या शेख हसीना कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत? कुठला पक्ष? आवामी लीगशी संबंधित आहेत. काय इथं लक्षात घ्यायचं बघा, टेंडन्सी काय आहे एमपीएससीची, भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये जेव्हा सत्ता बदल होत आहेत तेव्हा 100% त्याच्यावरती प्रश्न येतोय. याच्या आधी नेपाळमध्ये कॉन्स्टिट्यूशन बनलं त्याच्यावरती पण प्रश्न आला. त्याच्यानंतर म्यानमारमध्ये जेव्हा लष्करी राजवट लागू झाली, आंग सान स्यू की वगैरे ते प्रकरण, तर तेव्हा किती टक्के जागा लष्करासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या हाही प्रश्न विचारण्यात आला. सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये हे बघू शकतो आपण. बिमस्टेक या संघटनेच्या सरचिटणीसपदी कोणत्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली? अगेन हे इम्पॉर्टंट आहे. इंडियन फॉरेन सर्व्हिस मधले अधिकारी इंद्रमणी पांडे यांची बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी पहिल्यांदाच भारत त्या ठिकाणी गेलेला आपल्याला दिसेल. सो तेही लक्षात ठेवा. बिमस्टेकचा जर का आपण विचार केला तर येस बघा, 20 ऑक्टोबर 2023ला ही नियुक्ती करण्यात आलेली आहे बिमस्टेकच्या सदस्यपदी. मला वाटतं याच्या आधी नेपाळचे एक जण होते, त्यांच्या जागी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर जयवर्मा सिन्हा यांची रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि डॉक्टर समीर शहा, BBC ऐकलं असेल तुम्ही, BBC मराठी, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर समीर शहा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा. सो तेही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बिमस्टेकचा फुल फॉर्म काय होतो? बे बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. बंगालच्या उपसागरावरती असणाऱ्या देशांनी एकत्रित येऊन तांत्रिक आणि आर्थिक प्रगतीसाठी स्थापन केलेली ही ऑर्गनायझेशन आहे बिमस्टेक नावाची. राईट. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी 2023 मध्ये न्यायमूर्ती शेवकुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव हे यापूर्वीचे न्यायाधिकरणाचे अध्यक्ष होते. योग्य विधान ओळखा, अ आणि ब दोन्हीही नाही. का तर फक्त इंटरचेंज त्या ठिकाणी केलेलं आहे. कुणाची नियुक्ती झालेली आहे तर प्रकाश श्रीवास्तव यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांनी कुणाची जागा घेतली? शेवकुमार सिंह यांची जागा घेतली. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल याचा जर विचार केला तर राष्ट्रीय हरित लवाद कायदा 2009चा आहे. त्याच्यानुसार 2010 साली राष्ट्रीय हरित लवादाची स्थापना करण्यात आली. लवाद ही एक अर्धन्यायिक संस्था असते, क्वाझी ज्युडिशियल बॉडी, ज्याला पर्टिक्युलरली एखाद्या विषयासंदर्भात अधिकार प्रदान केले जातात आणि दॅट टू कुठले अधिकार? दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्रदान केले जातात. राष्ट्रीय हरित लवादाचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की पर्यावरणाशी संबंधित वेगवेगळे जे 7 कायदे आहेत तर त्या कायद्यांशी संबंधित दिवाणी न्यायालयाचे अधिकार राष्ट्रीय हरित लवादाला प्रदान करण्यात आलेले आहेत. 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांच्या समोरील ज्या केसेस आहेत तर त्याचा निपटारा करणं त्यांनी अपेक्षित आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे जर का अध्यक्षांचा विचार केला तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राहिलेले व्यक्ती जे आहेत तर ते राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष होण्यासाठी त्या ठिकाणी पात्र असतात. एक अध्यक्ष, काही न्यायिक सदस्य आणि काही तज्ज्ञ सदस्य जे पर्यावरण क्षेत्रातले तज्ज्ञ असतील अशा स्वरूपाची ही राष्ट्रीय हरित लवाद नावाची बॉडी असते. नवी दिल्ली इथं मुख्यालय आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणी विभागीय कार्यालय आहेत. त्यातलं पर्टिक्युलरली महाराष्ट्रात एक विभागीय कार्यालय आहे ते म्हणजे पुणे या ठिकाणी आहे.
ठीक, सो तेही लक्षात ठेवा. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. नेक्स्ट, मूळ भारतीय वंशाच्या असणाऱ्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी करण्यात आली? कोण? अजय बंगा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गिरीशचंद्र मुर्मू यांची कशाच्या कुठे नियुक्ती करण्यात आलेली आहे? गिरीशचंद्र मुर्मू, तर बघा 2024 ते 2027 या कालखंडासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या बाह्य लेखापरीक्षक म्हणजे एक्सटर्नल ऑडिटर पदी नियुक्त करण्यात आलेली आहे. जेव्हियर मिलेई हे डॅश या देशाचे डोनाल्ड ट्रम्प म्हणून ओळखले जातात. कुठल्या? जेव्हियर मिलेई. बघा, अर्जेंटिना या देशाच्या अध्यक्षपदी त्यांची 19 नोव्हेंबरला नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते अर्जेंटिना या देशाचे डोनाल्ड ट्रम्प म्हणून ओळखले जातात. म्हणजे आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणती व्यक्ती अर्जेंटिनाचे डोनाल्ड ट्रम्प म्हणून ओळखली जाते? येस, साहित्य अकादमी. साहित्य अकादमी 2023 चा मराठी भाषेकरता कुणाला प्रदान करण्यात आला? कृष्णात खोत. बाकी पण आहेत पण त्यांना वेगवेगळे मिळालेले आहेत म्हणजे. ठीक, बघा इकडं एकनाथ आव्हाड यांना साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2023 मिळालेला आहे. छंद घेई आनंद याच्यासाठी. कृष्णात खोत यांचा जर का विचार केला तर त्यांना रिंगाण या कादंबरीसाठी मिळालेला आहे 2023 साहित्य अकादमी. त्याचबरोबर विशाखा विश्वनाथ यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार स्वतः विरुद्ध उभं करताना या काव्यसंग्रहासाठी मिळालेला आहे. 35 वर्षापेक्षा कमी वय असणारे जे नवोदित साहित्यिक आहेत तर त्यांना हा पुरस्कार जो आहे तर तो प्रदान केला जातो. साहित्य अकादमी युवा पुरस्कार. मागच्या वर्षी साहित्य अकादमी युवा पुरस्काराबद्दल पण प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर साहित्य अकादमी अवॉर्ड वरती पण प्रश्न विचारलेला आहे. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारावरती पण प्रश्न विचारलेला आहे. बघा, मला नाव एक्झॅक्ट आठवत नाही पण मध्यरात्री नंतरचे तास नावाची जी कादंबरी होती त्याच्यावरती बघा एक कंबाईनला प्रश्न त्या ठिकाणी आलेला आहे. ठीक, आणि मला वाटतं युवा साहित्य अकादमीवरती पण याच्या आधी जेव्हा 2019ला सुशील कुमार शिंदे यांना मिळालेला होता, म्हणजे पॉलिटिशियन नाही दुसरे म्हणजे, तर त्यांचं शहर आत्महत्या करायचं म्हणतंय तर त्यासाठी दिलेला होता. त्यावरती पण विचारलेला होता. संगीता बर्वे यांची पियूची वही याच्यासाठी बालसाहित्य पुरस्कार मिळाला, त्याच्यावर पण विचारलेला होता. आणि मला आता एक्झॅक्ट नाव आठवत नाही पण श्रीमती चरित्रम साठी कोणाला तरी बघा अगेन साहित्य अकादमीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला होता, त्याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे. म्हणून ही तिन्ही नावं जी आहेत तर ती लक्षात ठेवा. उरतात प्रवीण बांदेकर, त्यांना 2022चा साहित्य अकादमी मिळालेला आहे उजव्या सोंडेच्या बाहुल्या याच्यासाठी, त्याच्यावरती पण प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक, म्हणजे मी काय केलेलं आहे थोडंसं PYQच्या बेसिसवरती एकाच प्रश्नात 3-4 मुद्दे आणण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे आयदर तुम्हाला या ठिकाणी कृष्णात खोत यांच्याबद्दल प्रश्न येईल और त्या ठिकाणी एकनाथ आव्हाड और विशाखा विश्वनाथ या तिन्हीपैकी एकावरती तरी 100% प्रश्न येऊच शकतो. त्याच्यानंतर बघा बिहाना दीदी किंवा सीड लेडी म्हणून खालीलपैकी कोण प्रसिद्ध आहे? येस, स्वाती पटनायक का नायक? नायक. त्यांना का चर्चेत होत्या त्या? तर त्यांना 2023 साठीचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार जो आहे तर तो जाहीर करण्यात आलेला आहे कृषी शास्त्रज्ञ स्वाती नायक यांना, म्हणून त्या चर्चेत होत्या. बघा, शहाभागी धान ही तांदळाची जात ओडिसामध्ये त्यांनी शोधून काढलेली दिसते. पर्टिक्युलरली आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेमध्ये बियाणे प्रणाली आणि उत्पादन व्यवस्थापनासाठी दक्षिण आशियातील प्रमुख म्हणून नायक सध्या काम करतायत. त्यानंतर 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अरविंद पनगरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्ट्रेट फॉरवर्ड होता. ठीक, 2026-27 पासून सुरू होणाऱ्या पुढच्या 5 वर्षांच्या कालखंडासाठी वित्त आयोगाशी संबंधित कुठला आर्टिकल 280, राईट. भारतीय सैन्यात सुभेदार पदावरती असणारी पहिली महिला नुकतीच कोण बनलेली आहे? सो प्रीती रजक. ऍक्च्युली स्पोर्ट्समॅन आहे आणि मिलिटरी पोलीस जी आहे सेना पोलीस तर त्याच्यामध्ये त्या कार्यरत आहेत आणि इंटरनॅशनल लेवलला अचिव्हमेंट झाल्यामुळं त्यांची बढती जी आहे तर ती झालेली आहे आणि सुभेदार पदावरती त्या गेलेल्या आहेत.
पण सुभेदार पदावरती नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. बेसिकली तुम्हाला लक्षात येईल की ऑफिसर लेवलला महिलांना एंट्री आधीपासून खूप चालू झालेली आहे, मात्र सोल्जर लेवलला एंट्री चालू नव्हती. अग्निवीरच्या माध्यमातून ती त्या ठिकाणी चालू झालेली आहे. आणि मग त्याच्यानंतर पर्टिक्युलरली कशात इंडक्ट केलेलं आहे सोल्जर लेवलला महिलांना, तर जे मिलिटरी पोलीस आहे तर त्याच्यामध्ये इंडक्ट केलेलं आहे. आणि त्यामध्ये मग यांनी मेडल वगैरे जिंकल्यामुळं त्यांना सुभेदार पदावरती बढती मिळालेली आहे. ठीक. सो इन जनरल हे क्वेश्चन आपले करंट अफेअर्स आणि त्याचबरोबर पॉलिटीचे होते. सो इथंच थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.